26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा तहसील कचेरीच्या प्रांगणात तहसीलदार हनुमंत कोळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, बीडीओ दांगट साहेब, तहसीलदार कोळेकर साहेब, जुन्नर पालिकेचे नगराध्यक्ष शामराव पांडे, पोलीस निरीक्षक नलावडे साहेब तसेच जुन्नर शहरातील आजी माजी नगरसेवक, जुन्नर शहरातील शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिवछत्रपती महाविद्यालयाचे विद्यार्थी एनसीसीच्या युनिफॉर्ममध्ये उपस्थित होते। या कार्यक्रमात जुन्नर शहरातील अनेक नागरिकही उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे विघ्नहर टाइम्सचे जुन्नर प्रतिनिधी विजयकुमार साळवे यांनी। सर्व या ठिकाणी उपस्थित नागरिक, सर्व अधिकारी, त्याचबरोबर आमदार साहेब, इतर सर्व विद्यार्थी मित्र, पत्रकार बंधू, आज जो आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो यामागे नक्कीच
यापूर्वी जे काही स्वातंत्र्यासाठी पूर्वीच्या लोकांनी जे सहन केलेलं आहे त्यांनी आपल्याला त्यांच्या त्यागातून हा स्वातंत्र्य मिळवून दिलेला आहे आणि आज एक प्रजा म्हणजे लोकच हे राज्य चालवत आहे आणि तो दिवस आपण आज साजरा करतो. मला वाटतं आपण सगळ्यांनी जे कायदे आहेत त्यांचं पालन करून म्हणजे आपण सर्वांनी जनतेने आणि अधिकारी प्रशासन सगळ्यांनीच कायद्याचं पालन केलं पाहिजे. या निमित्ताने मी सर्व जुन्नरवासियांना प्रजासत्ताक दिनाची शुभेच्छा देतो आणि थांबतो. शंकरराव सोनवणे साहेब तालुक्याचे तहसीलदार आमचे मित्र कोळेकर साहेब, जुन्नर शहराचे सर्व नागरिक सर्वांचे माझ्या पंचायत समितीचे सर्व खाते प्रमुख, शासनाचे सर्व खाते प्रमुख, जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरामधले ज्येष्ठ सर्व नागरिक आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आपण आजचा हा सोहळा अतिशय उत्साहाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा केलेला आहे. आपण उत्साहाने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी तालुक्याच्या वतीने, तहसील कार्यालयाच्या वतीने आणि पंचायत समिती जुन्नरच्या वतीने आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपला. प्रजासत्ताक दिन आपण सारे भाग्यशाली आहोत की आपण स्वतंत्र भारतात सगळे स्वतंत्र विचार व्यक्त करू शकतो. कायद्याने आपल्याला पूर्ण अधिकार दिलेला आहे. जुन्नर शहर एक ऐतिहासिक शहर आहे. शिवाजी महाराजांची जन्मभूमी. या ठिकाणी आतापर्यंत मला जे अनुभव आलेले आहेत ते कुठलीही परिस्थिती असू दे, आपल्या तालुक्याचे आमदार साहेब आणि प्रशासन तुमच्या सर्व समस्यांकडे तातडीने लक्ष देतात आणि आपण कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात न घेता डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधानाचे अधिकार दिलेले आहेत ते शांततेने आणि कायदेशीर मार्गाने त्याची मागणी करा आणि कुठल्याही प्रकारे शांतता भंग होईल किंवा कायद्याचा भंग होईल अशा प्रकारे आपली वागणूक आतापर्यंत नव्हती. तशीच वागणूक आपण सगळे मिळून एकत्रितरित्या यापुढे ठेवणार आहोत आणि जुन्नर तालुक्याचा एक आदर्श यापुढे महाराष्ट्रात राहील. माझ्या कालावधीत आणि याच्या अगोदरही बरेच वर्ष एकही अप्रिय घटना घडली नाही. तसेच सहकार्य तुम्ही नेहमीच प्रशासनाला द्याल. माननीय आमदार साहेब आणि प्रशासन आपल्या समस्यांप्रती कायम तत्पर जागरूक आहेच आणि जागरूक राहणार आहोत एवढी मी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो. त्यांच्या अभिमानाचा, गौरवाचा, ताजमान्याने जगासमोर उभं राहण्याचा आपला हा दिवस. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी तमाम जुन्नर वासियांना, सर्व उपस्थितांना आजच्या शुभेच्छा देत असताना आजच्या या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे मान्य आमदार शरददादा सोनवणे, तालुका दंडाधिकारी मान्य कोळेकर साहेब, सर्व प्रशासनाचे अधिकारी, सर्व पत्रकारांचा, सर्व नागरिक, खऱ्या अर्थाने देशाने आणि संपूर्ण जगाने आपल्या देशाचा आदर्श घ्यावा अशी आपली हिंदुस्थानची लोकशाही व्यवस्था, सगळ्यात मोठी डेमोक्रेसी असलेला असा आपला भारत देश. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा आपण या समाज व्यवस्थेमध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा आपलं प्रत्येक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांनी जबाबदारीने कर्तव्य असतं. त्या कर्तव्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांप्रती आपलं कर्तव्य आहे, आपल्या कुटुंबाप्रती आपलं कर्तव्य आहे, आपल्या व्यवसायाप्रती आपलं जे कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे आपल्या मायभूमीप्रती आपले कर्तव्य असतं. ते कुठलं राहतं माणसाचं. स्वच्छता आपण सर्वांनी सामुदायिक पद्धतीने पाळली पाहिजे की जेणेकरून सामुदायिक रोगावर माळ मिळू शकतो. त्याचप्रमाणे करदाते नागरिक आपण जे आहोत हा शासनाला आपण आपला कर जो आहे हा निश्चित विविध वेळेमध्ये आपण भरला पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपल्या लोकांसाठी चांगल्या चांगल्या सुविधा आपल्याला उपलब्ध करता येतील. आपल्या निवडणूक एक असतात लोकशाही व्यवस्थेमध्ये जे पंतप्रधानांना एक मतेचा अधिकार आहे तो सर्वसामान्य अधिकाऱ्यांना एक मतेचा अधिकार आहे. पंचवार्षिकनुसार प्रत्येक माणसाला निवडण्याचा अधिकार आहे आणि तो सर्वसामान्य भारतीयाला या घटनेने दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाचा अभ्यास केला. प्रत्येक ठिकाणी लोकशाही व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास करून एक खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक अशी घटना या ठिकाणी भारताला अर्पण केलेली आहे. आणि निश्चितच सगळ्या भारतीयांना या प्रतीचा आपला अभिमान असला पाहिजे आणि हा अभिमान, हा स्वाभिमान कायमस्वरूपी तिरंगापुढे आपण नतमस्तक व्हायला पाहिजे असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करत असताना पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांना मी मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी माझे सैनिक देखील आहे. ज्याप्रमाणे सैनिकाचं कर्तव्य हे सीमेवर लढण्याचं आहे त्याच पद्धतीने आपलं राज्याला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुम्हाला सगळ्या नागरिकांची आहे. बोलण्याचं जरी भरपूर असलं तरी वेळेचं बंधन आहे.
गावाचा ध्वजवंदन सोहळा या ठिकाणी होणार आहे. तर सगळ्यांना इथे यावं आणि त्यानंतर तालुका सन्मान्य आमदार या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संविधान सादर केलं गेलं आणि तो आजचा दिवस 26 जानेवारी आपण सर्वजण मंडळी छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पावन झालेल्या भूमीवर उपस्थित आहे. प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपण ज्यावेळेला 69 वर्ष मागे जातो आहे त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हा भागही आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे की संविधान कशा करता निर्माण केलेलं आहे. संविधान म्हणजे काय? कायदे, नियम, अटी, समाजामध्ये आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे हे सगळ्यात अत्यंत महत्वाचं आहे. आणि माझ्या डोळ्यापुढे माझं राष्ट्र, माझा देश हे सगळ्यात महत्वाचं ठरलं पाहिजे. माझ्याकडून कायद्याची काही पायमल्ली तर होणार नाही ना, ह्याची काळजी सर्वांनी घेणं गरजेचं आहे. मग कायद्यातील तरतुदीमध्ये प्रशासनातील अधिकारी असतील, सर्वसामान्य जनता असेल, लोकप्रतिनिधी सर्व असतील, यांनी सुद्धा माझ्यातून कायदे तोडले तर जाणार नाही ना, ही काळजी घेण्याचा खरा हा दिवस आहे. माझ्या प्रती राष्ट्र हे सगळ्यात मोठा माझा ध्येय असला पाहिजे. देशावर जी आक्रमणं वेगवेगळी होती त्याला तोंड देण्याची क्षमता सर्वांची असणं गरजेचं आहे. मग आक्रमणं कोणकोणती होतात आता आपण पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीची आक्रमणं आहे की आपली भारतीय संस्कृती कशी नेस्तनाबूत होईल हे सगळ्यात महत्वाचं आक्रमण विदेशातून होता. राष्ट्राचं संरक्षण करणारं सर्व सैन्य दल आपल्याकडे उपलब्ध आहेच, परंतु भारतीय संस्कृतीचा नाश कसा होईल, ही आक्रमणं कशी थोपवायची हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आहे. आपण पाहतो जपान असेल, अमेरिका असेल, ही राष्ट्र पुढे पुढे चाललेली दिसतात, परंतु तसं नाहीये. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, परंतु कृषीकडे लक्ष देणं हे अत्यंत येणाऱ्या काळामध्ये प्रशासकीय अधिकारी असतील, आपण सर्व लोकप्रतिनिधी असू, हे कृषीकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारण बाकीची जी उत्पादनं करणारी राष्ट्र आहेत, अमेरिका असेल, जपान असेल, जपानला आज राष्ट्र जरी 3 नंबरमध्ये असेल पण कशामध्ये आहे, वेगवेगळे प्रोग्राम तयार करणं किंवा आपले मोबाईल असतील किंवा इतर काही शास्त्र असेल त्या शास्त्रामधील ते प्रगती आहे. परंतु अन्नधान्य जे आहे त्या देशाला सुद्धा बाहेरून विकत घ्यावं लागतं, हे महत्वाचं आहे. आता अमेरिका सारखं राष्ट्र जे आहे त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे की देश जगामध्ये 1 नंबरचं राष्ट्र आहे, परंतु हे राष्ट्र 1 नंबरचं जरी असलं तर शस्त्र जी आहे ती जास्त उत्पादन करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यातून ते आर्थिक होतात, नुसतं आर्थिकरित्या सक्षम आहे, परंतु त्यांनी आपण पाहतो गहू जो आहे तो अमेरिका सगळ्यात जास्त गहू उत्पन्न करणारा तसा देश आहे. मग हे 5% कृषी क्षेत्रात लक्ष देऊनही गहू सारखं जे उत्पादन आहे चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. मग हे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये नेमकी माझा देश का मागं आणि कशामुळे मागं राहतोय ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सकाळी आपण पाहिलं उत्तरेकडचे वारे वाहत आहेत, निवडणुकीचे पण वारे येणाऱ्या कालावधीमध्ये वाहणार आहेत लोकसभेच्या. मग ह्याच्यामधून आपल्याला नेमकी काय करायचं आहे, माझ्या देशासाठी लढा देणाऱ्यांना आपण अतिशय आनंदाने सांगावं लागतं की ज्या क्रांतिवीरांनी आणि ज्या युग पुरुषांनी आपल्यासाठी एवढं धडपड केली आणि आज स्वतंत्र ध्वज आपल्या ताब्यामध्ये दिला आणि त्याचे पायी म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण आता त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आज या तहसील कार्यालयामध्ये आजचा झेंडावंदन ज्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला ते सन्माननीय तहसीलदार, या तालुक्याचे BDO, या तालुक्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी, जुन्नर नगरीचे प्रथम नागरिक, सर्व नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बंधू आणि विशेषत्वाने जे स्वतंत्र सैनिक या ठिकाणी आहेत, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सुंदर आणि आपल्याला
अंतर्मनाला जो आपल्या आयुष्यामध्ये जो प्रत्येक गोष्टीचा आनंद देत असताना या भारताच्या प्रती आपल्या ज्या भावना आहेत तो दिवस आपण खरं तर अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करतोय. माझ्या अगोदरच्या प्रस्तावनेमध्ये काजळे साहेब असेल किंवा नगराध्यक्ष साहेब असतील या सर्वांनी आपापल्या जबाबदारीने आपली कर्तव्य या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मी एक गोष्ट निश्चित सांगेन की हा जो ध्वज त्या ठिकाणी जो फडकतोय त्याच्या पाठीमागं अनेकांचे त्याग आहेत, अनेकांच्या भावना आहेत, अनेकांच्या आपल्या आयुष्याचे संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत. देशाप्रती आपल्या भावना या सदैव सहकार्याच्या असल्या पाहिजेत, बांधिलकीच्या असल्या पाहिजेत, आपुलकीच्या असल्या पाहिजेत. जात धर्म आणि पक्ष याच्या पलीकडे हा तिरंगा आसमंतामध्ये उंच जायला पाहिजे. कधी कधी असं होतं की आपण नेहमी स्पर्धा करत असताना बाहेरच्या देशांबरोबर जेव्हा आपण स्पर्धात्मक पाहतो तर बाहेरच्या देशामध्ये अशा कुठल्याही पद्धतीच्या त्यांच्या सर्टिफिकेटवर जात नाहीये, फक्त स्त्री आणि पुरुष हे दोनच जात आहेत. पण आपल्याकडे अनेक जाती धर्माचा वारंवार उल्लेख होतो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीच्या असलेल्या भूमिका स्पष्ट अस्पष्ट होतात आणि त्याचा सगळा तणाव कायदा सुरक्षा व्यवस्थेत येतो आणि तुमच्या आमच्या संबंधावर सुद्धा देखील होतो आणि मग त्याचा दुर्गामी परिणाम आपल्या डेव्हलपमेंटवर सुद्धा होतो. इन्फ्रास्ट्रक्चरला फार मोठं महत्त्व दिलं पाहिजे. 2014 ऑक्टोबरच्या 19 तारखेला जेव्हा मी या तालुक्याचा परिस्थितीचा आमदार झालो, मला अभिमानाने सांगावं लागेल की किल्ले शिवणकडे जो दर्शनीय भाग याचे सर्व रस्ते आता सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. मावळ भागातले बरेचसे रस्ते आता मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, अंतिम टप्प्यामध्ये आहेत. माणिकडोह पासून तर 42 किलोमीटरच्या रस्त्याची कामाची सुरुवात झालेली आहे. विशेषत्वाने अष्टविनायकाच्या 230 कोटीचे कामाचं 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उद्घाटन करणार आहे. त्याचं काम आपण चालू केलेलं आहे. आपण गणेशखंडी मार्ग आले, आपण बनकर फाट्या मार्ग आले, आपण समजा तेजेवाडी मार्ग आले. ही सगळी कामाला आपण पूर्व सुरुवात केलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पुढच्या 4 महिन्यामध्ये जे जून चालू व्हायच्या आधी आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये हा जुन्नरचा विकासाचा टप्पा अष्टविनायकाच्या 71 किलोमीटरची लांबी आपल्याला त्या ठिकाणी पूर्णत्वाला न्यायची आहे. आणि विशेषत्वाने एक महत्वाची बाब, परवा दिवशी एक कार्यक्रम आपण पाहिला असेल पेपर जाहिरातीमध्ये, ज्या गोष्टीची मागणी माळशेजमध्ये प्रवास करत असताना पर्यटन ज्यावेळेला भर पावसाळ्यामध्ये आपल्याकडे येतो जुन्नरकडे, जुन्नर त्यांचं अट्रॅक्शन आहे. कारण हा पर्यटन आहे, हे स्पेशल टुरिझम झोन म्हणून आपल्या कार्यकालामध्ये मी त्या ठिकाणी प्रेझेंटेशनमध्ये खूप सहकार्य मला इथल्या सगळ्या लोकांनी केलं आणि हा तालुका स्पेशल टुरिझम झोन म्हणून डिक्लेअर झाला. स्पेशल टुरिझम झोन डिक्लेअर झाल्यानंतर या तालुक्याला माळशेजच्या माध्यमातून सातत्याने त्या ठिकाणी भर पावसाळ्यामध्ये दरड कोसळायची आणि या दरड कोसळल्यानंतर खूप सारे अपघात व्हायचे, खूप लोकांना त्या ठिकाणी जावं लागायचं आणि अशा वेळेला भीतीचं वातावरण होतं. अनेक वर्षाची मागणी होती, पण या अनेक वर्षाच्या मागणीनंतर मी ज्यावेळेला 2014ला आमदार झाल्यानंतर त्या पुढच्या कालखंडामध्ये जेवढी मागणी केली त्याच्यामध्ये आदरणीय खालचे आमदार जे आहेत की ज्यांच्या हद्दीमध्ये माळशेज गाठायची सुरुवात होते ते किसन कतोरे साहेबांना आम्ही जॉईंटली दिल्लीला अनेक वेळा बैठका झाल्या. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे निवेदन विशेषत्वाने केलं. सर्व बांधकाम विभागाचे चंद्रकांत दादांनी विषय म्हणजे प्रयत्न केले आणि या सगळ्या गोष्टीचा सगळ्यात महत्वाचा टप्पा त्यांनी गाठला. अतिशय आनंदाने मला सांगावं लागेल की 7.5 किलोमीटरचा माळशेजचा बोगदा त्याचं काम आता चालू झालंय आणि 3000 कोटी रुपये त्या संपूर्ण असलेल्या कामासाठी त्या ठिकाणी पारित झाले. तुमच्या आमच्या जीवनमानाचा जो समजा सुरक्षेचा जो विषय होता तो विषय मात्र त्या ठिकाणी आता निश्चितपणे संसदेच्या निमित्ताने उभा राहिलेला आहे. दूरदृष्टी ठेवून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या सरकारने चंद्रकांत दादा असेल किंवा सर्व असलेल्या लोकशाही व्यवस्थेच्या असलेल्या आताच्या सरकारने ज्या पद्धतीने डेव्हलपमेंटची भूमिका स्वीकारली, खरं तर जेजुरी सुद्धा आता आपला चालू झालेला आहे आणि या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये आपण आता एक उंची घेतलेली आहे. जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणून मला निश्चितपणे आपल्याला सांगावं लागेल की हे एकट्याचं काम नाही, आपल्या सर्वांची साथ मला सातत्याने लाभलेली आहे. मी आजपर्यंत कधीही कुठल्या बाबतीमध्ये माझ्या नागरिकांच्या बाबतीमध्ये कधीही तक्रार नोंदवली नाही. शेवटी या मागणी करणं आणि मागणीचा पुरवठा करणं ही प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधीची सामूहिक जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण ज्या खेळमेळीच्या वातावरणामध्ये मी पाहिलं की तिथलं भीमा कोरेगाव झालं, परंतु आपल्याकडे मात्र त्याचं कुठं किंचितशी काही झालं नाही. आपण पाहिलं मधल्या काळामध्ये आरक्षणाच्या मराठ्यांचे मोर्चे निघले, पण जुन्नरला मात्र या ठिकाणी काय झालं. त्याचं कारण असं आहे इथली जी सगळ्यात जनता आहे ही अतिशय सोज्वळ आहे, खूप सहकार्य करते. प्रजासत्ताक दिनाचा असलेल्या घटनेचा सारासार विचार त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आता ओघ घातलेल्या रस्त्यांच्या कामामध्ये सुद्धा 4 महिने आहेत. कोणी कृपया रस्त्यावर येऊन आपल्याला काही निवेदन करायचं असेल, आपल्याला वाटतं की हा रस्ता खराब आहे तर त्याचा काही प्रशासकीय काही त्याच्या काही समजा ओरिएंटल त्या पद्धतीचे काही नियमावली आहे, एक पत्र आमदारांना द्या, एक पत्र PWDला द्या. तिथे प्रशासन बसलेलं आहे, कुठे काम खराब आहे
ते काम आम्ही एका मिनिटामध्ये चेकआउट करू, दुसऱ्या मिनिटामध्ये वेळ नाही लावला, परंतु जाऊन तो रस्ता जर अडवला तर त्या ज्या टीमवरचे 100 माणसं घेऊन काम करतात, शेवटी तुम्ही नुकसान कुणाचं करणार आहात. आणि तुम्हाला क्वालिटी पाहिजेची जबाबदारी आपण घेतलेलीच आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा होत असलेला जुन्नर तालुक्याचा विकास हा सार्वजनिक करण्यासाठी, सार्वजनिक करण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी हातभार लावावा. खरं तर हे निवडणूक वर्ष आहे, कदाचित काही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या व्ह्यूज उठतात, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा आपला तालुका आहे, तालुक्यापेक्षा कुणी मोठं नाही. या तालुक्याला मोठं करण्यासाठी आपण एकजुटीचा पायंडा, एकजुटीची भूमिका घेऊन सतत पुढे जायला पाहिजे. आज या वेळेला महाराष्ट्राच्या अवकाशामध्ये दुष्काळाचे ढग उगवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय अवघड आहे. जुन्नर तसा बरा आहे. जुन्नरच्या बाबतीमध्ये मला अतिशय प्रामाणिकपणे सांगावं लागेल, पश्चिम भागामध्ये लवकरच आपण ज्या ठिकाणच्या टँकर लागत आहेत किंवा पठार विभागामध्ये काही ठिकाणी आपल्याला नसेल चारा, काही पाणी, यासाठी हे संपूर्ण असलेली जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ती जबाबदारी ही आमदारकी आणि प्रशासन निश्चितपणे त्या ठिकाणी तंतोतंत पुरे करेल. आपल्या मनामध्ये विश्वास ठेवा. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुमच्या सर्वांचं लोकशाहीचं संरक्षण करणं आणि आपल्या उपयुक्त असलेल्या व्यवस्थेचं निर्माण करणं, तुम्हाला त्या बाबतीमध्ये त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला समजा लाईट असेल, पाणी असेल, विशेषत्वाने दुष्काळातलं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, या बाबतीमध्ये आपला जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहोत. हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. पाण्याचा एकही थेंब कुठल्याही भागामध्ये कमी पडून देणार नाही. मागच्या वेळेस सुद्धा आपण टँकर आधीचे लावले होते, यावर्षी आधीचे टँकर लावू आणि पाण्याचं नियोजन होत आहे. यावेळेला विशेष आनंदाची बाब म्हणजे आपण 8 बुडीत बंधारे, ज्या आदिवासी भागांचा जो पॅटर्न आहे, पूर्वी धरणं झाली पण बुडीत बंधारे नसल्यामुळे त्यांचं सगळं पाणी खाली जात आहे. म्हणजे यावर्षी आता हे काम चालू होत आहे. रामजेवाडीचं काम आपण चालू केलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत असताना आपल्याकडे आता नवीन नवीन ब्रिजेस येत आहेत. दळणवळणाच्या आता भूमिका आपल्या सुस्पष्ट होत चालल्या. मी सन्माननीय या राज्याचे प्रथम नागरिक देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करतो. प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. एकजुटीच्या जोरावर जुन्नरला पुढे नेऊया, एकजुटीच्या जोरावर आपल्या महाराष्ट्राला पुढे नेऊया, एकजुटीच्या जोरावर आपल्या भारताला पुढे नेऊया. भारत पुढे जाणं म्हणजेच तुमच्या आमच्या आयुष्याचा नावलौकिक आणि विशेषत्वाने पूर्वीच्या असलेल्या लोकांनी पीडितात आपल्या आयुष्याची जी होळी केली, त्या सर्वांना जर मानवंदन द्यायचे असेल तर एकजुटीचा ध्वज हा आकाशामध्ये उंच करण्यासाठी आपण सार्वजनिक कामासाठी हेतुबद्ध आणि शिस्तबद्ध कामाला लागूया, अशा शुभेच्छा आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देतो. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.